आधी मानस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता सत्या सायकल चालवत असतो. अंधार पडलेला असतो जवळपास आणि ते थोडा पाऊस सुद्धा सुरू झालेला असतो आणि त्यामुळे सत्याला जरा थोडी थंडी सुद्धा वाजत असते. इकडे बरेच परीक्षक बसलेले असतात आणि बरेच परीक्षक बसलेले असताना सत्याचं ते खूप छान असं कौतुक सुद्धा करत असतात. त्याचबरोबर इकडे आता ते म्हणत असतात, सत्यादादा खूपच भारी, तुम्ही कमाल करताय बघा, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या ह्या सगळ्या कर्तृत्वाला, असं म्हटल्यानंतर आता इकडे मात्र जो सत्य आहे तो छान अशी सायकल चालवत असतो. पण आता इथे जे परीक्षक असतात त्यांना सुद्धा थोडीशी भूक लागलेली असते आणि तेव्हा इथे ते म्हणत असतात, चला आता आपण जाऊन जेवण करून येऊयात, तोपर्यंत आहेतच ना ह्या, असं म्हणून आता ती लोक तिथून जायला निघालेली असतात. तेवढ्यातच आता मीरा इकडे म्हणत असते, काय हो आज जरा थंडी आहे खूप, तुम्हाला पण थंडी वाजते का हो? तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही 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 वाजत आहे. पण मीरा म्हणत असते, अशी कशी नाही वाजत, थंडी थंडी वाजते बघा ना, किती गारवा आहे आणि त्याचबरोबर एवढी थंडी वाजत आहे, त्यामुळे मला तर खूपच काळजी वाटत आहे. तेव्हा सत्या म्हणतो, हो ग धुमकेतू, आहे थोडीशी थंडी. त्यावर लगेचच आता ती म्हणत असते, बरं थांबा मी काहीतरी करते. तर इकडे एक त्याच स्पर्धेचं इथे परीक्षक करणारा एक माणूस असतो आणि तेव्हा तो माणूस तिथेच उभा असतो. तर इकडे रियाचे बाबा ज्या पद्धतीने निरूपाने सांगितलेलं आहे त्यासाठी इथे आलेले असतात. आता मीरा सत्याला थंडी वाजू नये, त्याचबरोबर त्याला त्रास होऊ नये म्हणून पुढची प्रोसेस करायला घेते. ती तिथे असलेलं एक टोपलं घेते, ज्या टोपल्यामध्ये छोट्याशा तुकडे तुकडे लाकडाचे असतात आणि छोटेसे तुकडे लाकडाचे असल्या कारणाने ती मध्यभागी आणून ठेवते. आता मध्यभागी आणून ठेवल्यानंतर आता लगेचच मीरा तिथे येते आणि मीराने माचीस त्याचबरोबर कागद ते जाळ करण्यासाठी पेटवण्यासाठी इथे आणलेलं असतं. मीरा लगेचच आता हा कागद पेटवते आणि कागद पेटवल्यानंतर आता इथे ती आग तयार करत असते, जेणेकरून थोडंसं आजूबाजूचं वातावरण इथे गरम होईल आणि सत्याला जेणेकरून थंडी वाजणार नाही असा तिचा हेतू असतो. इकडे सत्या मीरा काय पाहते एकटक पाहत असतो आणि त्याला मीरा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकरिता करते, त्यामुळे त्याला आनंद सुद्धा होत असतो. तो इथे विचार करत असतो की खरंच धुमकेतू किती आणि काय काय करतेस तू माझ्यासाठी, असं म्हटल्यानंतर आता लगेचच मीरा दाखवत असते, आता तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला बरं तर वाटतंय ना थंडीमुळे? आणि तेव्हा आता सत्या इथे म्हणत असतो, हो धुमकेतू मला आता बरं वाटतंय आणि तेव्हा थंडीसुद्धा कमी लागलेली आहे. इकडे रियाच्या बाबाने त्या माणसाला खानाखुणा करून स्वतःजवळ बोलावून घेतलेलं असतं आणि तेव्हा आता इकडे तो माणूस म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा आता एक काम करायचं आहे आणि ते काम म्हणजेच की एक गोष्ट लक्षात ठेव आणि ती म्हणजे की आता जवळपास 50 मिनिटं तरी तू इथे यायचं नाही आहे, समजलं तुला? 50 मिनिटानंतरच तू इथे यायचं आहेस, हे पैसे आहेत आणि तेव्हा इथे जे काही होईल ते कोणाला काहीही सांगायचं नाही असं सांगण्यात आलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्यात आल्यानंतर इकडे तो माणूस म्हणत असतो, तुम्ही अजिबातच काळजी करू नका, तुम्ही म्हणाल त्याच पद्धतीने सगळं होईल. आता इकडे त्या माणसाचे जे माणसं त्यांनी इथे अटेंड केलेले असतात ते आलेले असतात, त्यांच्या हातामध्ये कंचे म्हणजेच की गोट्या असतात आणि इथे गोल गोल अशा आकाराच्या त्या गोट्या आता इथे ज्या ठिकाणी सत्या सायकल चालवणार असतो त्या ठिकाणी ते इथे फेकणार असतात, जेणेकरून सत्या सायकल चालू नये, जेणेकरून त्याचा जो प्लॅन आहे तो इथे पूर्णतः फ्लॉप व्हावा आणि पूर्ण प्लॅन जो आहे तो इथे फ्लॉप झाल्यानंतरच आपल्याला आता इथे पुढचं सगळं काही करता येईल असा सुद्धा आता इथे ते विचार करत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतरच आता इकडे मात्र ती लोक ते सगळं काही करायला तयार झालेले असतात. आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मीराने तर छान शेकोटी पद्धतीचं केलेलं असतं आणि मीराने छान शेकोटी केल्यानंतर आता इकडे एक गोष्ट होते. इकडे ती माणसं जी आहेत ती इथे त्या राऊंडमध्ये म्हणजे सत्याला जे सर्कल इथे आखून दिलेलं असतं त्या सर्कलमध्ये इथे आता ती लोक सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजे कशा पद्धतीने आता इथे सत्याचा जो खेळ आहे तो इथे डिस्ट्रॉय होईल आणि सत्याचा खेळ इथे आता डिस्ट्रॉय झाल्यानंतर आता इथे सगळ्या काही गोष्टी ते होत असतात. त्याचबरोबर आता मीरा मागे वळून पाहते आणि मीराने मागे वळून पाहिल्यानंतर मीराला तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो, कारण ती विचार करत असते हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर हे लोक ह्या गोष्टी इथे या पद्धतीने का करत आहेत असा सुद्धा ती इथे विचार करत असते. पण इकडे मात्र ती लोक हे सगळं काही करून तिथून निघून जाण्याचा आणि हसण्याचा प्रयत्न करतात आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात. खरं तर आता ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने होतील
इथे सुद्धा सत्या आणि ताससोबत मीराच्या बाबतीत हे सगळं काही त्यांना पाहायला मिळेल हे मात्र त्यांना अजिबातच वाटलेलं नव्हतं। त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता त्यांनी गोट्या तर टाकलेल्या असतात, तेवढ्यातच मीराच्या हातामध्ये इथे जळतं लाकूड असतं आणि मीराने ते जळतं लाकूड घेऊन इथे आता त्या लोकांसमोर धरलेलं असतं। त्या लोकांसमोर तिनं हे जळतं लाकूड धरल्याच्या नंतर आता ती जी लोकं आहेत ती मात्र इथे शांत काही बसत नाहीत, कारण किती नाही म्हटलं तरी मीरा एकटी आणि त्याचबरोबर ती एवढी मोठी लोकं आणि त्यामुळे आता मीराची ताकद त्यांच्या पुढे कमी पडणार असते। मीरा त्यांना घाबरवण्याचा खूप प्रयत्न करत असते। ती म्हणत असते, तुम्ही आहात कोण, तुम्ही इथे यायची हिंमत कशी केली, त्याचबरोबर हे सगळं काय चाललं आहे आणि कोण आहात तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते। इकडे मीरा त्या गुंडांना तिथून पळून लावण्याचं काम करत असते। त्याचबरोबर त्या लोकांच्या हातामध्ये आणखी बऱ्याच काही ज्या हार्मफुल अशा गोष्टी असतात जेणेकरून सायकलच्या टायरची हवा इथे जाईल, त्याचबरोबर सायकल चालवता येणार नाही सत्याला, म्हणून ते इथे प्रयत्न करत असतात। मीराने इथे त्यांच्यावरती जे लाकूड असतं जळतं ते उघडण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तेवढ्यातच त्या लोकांनी तिच्या हातातलं लाकूड इथे खाली टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो। त्याचबरोबर सत्या त्यांना अडवण्याचा, तोंडाने बोलून हे सगळं काही विरोध करण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला मात्र यश येत नसतं। आता सरते शेवटी इकडे मात्र जी लोकं आहेत त्यांच्या हातामधल्या ज्या वस्तू आहेत ते इथे टाकण्याचा प्रयत्न टाकत असतात, पण तेवढ्यातच मीराने मात्र त्यांच्या हाताला धरलेलं असतं आणि मीराने त्यांच्या हाताला धरल्यानंतर ती त्यांना अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण सरते शेवटी मीरा सुद्धा इथे थकते आणि तेव्हा इथे जी सत्याची अगदीच जिगरी जी मित्र असतात ती सगळे काही आल्यानंतर आता इकडे मीराच्या जीवात जीव इथे आलेला असतो। ती विचार करत असते की बरं झालं तुम्ही आलेला आहात आणि तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज इथे या पद्धतीने होणार आहेत, कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता ती लोकं जी आहेत ती इथे त्या गुंडांशी चार हात करत असतात आणि त्यांना इथून मारामारी करून धुणकावून लावण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात। सोबतच इथे रियाचे बाबा जे आहेत त्यांचा मात्र पूर्ण प्लॅन जो आहे तो इथे फ्लॉप होणार असतो आणि त्याचबरोबर किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता एक महत्त्वाची गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो काही आता इथे आपला सत्या आहे, सत्या मात्र खूप खुश झालेला असतो। त्याचबरोबर एवढे जीवाभावाचे मित्र त्याने जपलेले असतात आणि एवढे जीवाभावाचे मित्र त्याने इथे जपल्यानंतर आता सरते शेवटी ह्या सगळ्या गोष्टी इथे होणार असतात। शेवटी काय आहे तर इथे सत्याला फक्त आणि फक्त ही जी स्पर्धा आहे ती इथे जिंकायची असते आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी तो इथे हे सगळं काही करत असतो। आता इथे जे गुंड इथे त्यांनी पाठवलेले होते सत्याला त्रास देण्यासाठी, ते गुंड तर इथून निघून गेलेले असतात। ते गुंड इथून निघून गेल्यानंतर आता मात्र इकडे जे रियाचे बाबा आहेत त्यांचा पूर्ण जो प्लॅन आहे तो पूर्ण प्लॅन इथे आता फ्लॉप झालेला असतो आणि तो पूर्ण प्लॅन इथे आता फ्लॉप झाल्यानंतर आता मात्र इकडे मीरा म्हणत असते, खरंच भाऊजी तुमचं अगदी मनापासून आभार। त्यावरच आता ते म्हणत असतात, अरे सत्यादा तू काळजी करू नकोस, तुझे एवढे चांगले जिगरी मित्र असताना तुला कसलीच काळजी नाहीये आणि काहीच नाहीये, समजलं तुला, तुझा तो बिनधास्त सायकल चालव, काहीही काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना आता इथे, आम्ही आहोत म्हटल्यावर तुला आता कसलीही काळजी करण्याची काहीही गरज नाहीये, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र सत्याला सुद्धा आनंद झालेला असतो आणि तू काळजी करू नकोस, तुझं तू काम करत राहा, आम्ही इथे आहोत असं म्हटलेले असतात। तर आता इकडे जो सत्य आहे तो खूप जास्त खुश झालेला असतो। तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता निरूपा किचनमध्ये असते आणि निरूपा किचनमध्ये असून आता भांडे घासण्याचं इथे ती काम करत असते। खरं तर आता इकडे दोन सुना घरात असतात, पण तिला आज मीराची खूप आठवण येत असते, कारण मीराने आत्तापर्यंत जेव्हापासून लग्न झालेलं आहे तेव्हापासून घराची जबाबदारी पूर्ण तिने स्वतःवरती घेतलेली होती आणि घराची जबाबदारी स्वतःवरती घेतल्यामुळे आता इकडे मात्र ती प्रत्येक काम अगदी मनापासून सगळं काही करायची आणि प्रत्येक काम मनापासून करत असताना आज मात्र इथे जी निरूपा आहे, निरूपाला आज ह्या दोघी सुना असून सुद्धा आता इथे भांडे घासायला लागत आहेत, ही गोष्ट मात्र खूपच जास्त तिच्यासाठी विचित्र होती। किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता निरूपाला मीराची आठवण येत असते। ती म्हणत असते, ती पनवती होती तर मला कमीत कमी भांडे तरी घासायची कधी गरज नाही पडली, पण दोन सुना आहेत माझ्या घरामध्ये आणि दोन सुना घरात असून सुद्धा मला इथे भांडी घासावी लागते, ह्या गोष्टीचा ती इथे विचार करत असते। तर आता इकडे लगेचच तिथे देविका आलेली असते। देविका अगदीच पांढरी शुभ्र होऊन आलेली असते। खरं तर तिने ते चेहऱ्याला फेस पॅक लावलेला असतो आणि तेव्हा निरूपा म्हणते, अगं काय हे, आल्यावर आई वगैरे म्हणून काही आवाज
आवाज देण्याची पद्धत आहे की नाही. तेवढ्यातच इकडे ती म्हणत असते, अहो आई मी ना नवीन फेस पॅक बनवलाय आणि म्हणून मी ते तुमच्याकरिता शिल्लक ठेवलेला आहे. तुमचं हे सगळं झालं ना आवरून भांडी वगैरे घासून, तर मला सांगा मी तुम्हाला तो लावून देईल. असं म्हटल्यानंतर तिथे रिया येते आणि रिया म्हणत असते, अहो मॉम तुम्ही भांडी घासत आहात. तेवढ्यातच आता निरूपा म्हणत असते, हो मी भांडी घासत आहे. तेव्हा तुम्ही कशाने घासत आहात, म्हणजे कुठला सोप वापरताय. तेव्हा ती म्हणत असते, सोप साबण म्हणायचंय का तुला. हो म्हणजे तुम्ही कुठला साबण वगैरे वापरताय, कुठला यूज करताय. तेवढ्यातच ती म्हणत असते, अगं मी तो भांड्याचा साबण वापरते. अहो आई तुम्ही हे काय करताय, सगळ्यांच्या भांड्याला तुम्ही एकच साबण वापरताय. अहो असं नका करू, वेगवेगळे साबण वापरायला पाहिजेत, असा एकच साबण नाही वापरायला पाहिजे. इथे प्रत्येक भांड्याला म्हणजे स्टीलची भांडी, त्याचबरोबर इथे पितळीची भांडी, तांब्याची भांडी, जर्मलची भांडी, ह्या सगळ्या भांड्यांना तुम्ही वेगवेगळा साबण वापरायला पाहिजे ना. हो का असं म्हणतेस. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही असं नाही करू शकत. तेवढ्यातच आता इकडे रिया म्हणत असते, अगे तुझं काय चाललेलं आहे, त्या भांडे घासतायत ना, त्यांना भांडे घासू देत ना. आता तू वेगवेगळं सांगणार आहेस का त्यांना आणि त्याचबरोबर असं करणार आहेस का. तेव्हा रिया म्हणत असते, थांबाई मी तुम्हाला आत्ता ऑनलाईन ऑर्डर करून देते. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, त्याची काही गरज नाहीये. आणि ह्या दोघी जणी चांगल्याच भांडायला लागलेल्या असतात, कारण इकडे रिया एक बोलत असते तर देविका एक बोलत असते आणि एक वेगवेगळे मतं मांडल्याच्या नंतर त्यांना समजत सुद्धा नसतं की हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे सुरू आहेत. हे तर त्यांना ह्यांच्याशी काही घेणं देणं नसतं. पण तरी सुद्धा मात्र इथे दोघे त्यांचं मत मांडत असतात. आता मात्र निरूपामध्ये चिडते आणि चिडल्यानंतर ती म्हणत असते, अगे ग बसा, काय चाललेलं आहे तुमचं. इथे सासू घरात कामं करते, भांडे घासते आणि तुम्ही तिला अशी भांडी घासा तशी भांडी घासा म्हणून समजावत आहात. 2-2 सुना आहेत घरामध्ये आणि नुसत्याच नट्टापट्टा करण्यातच आहेत. चला या लवकर, या भांडे घासायला या तुम्ही. असं म्हटल्यानंतर आता निरूपा चिडते आणि निरूपा चिडल्यानंतर त्या दोघींना ती इथे भांडे घासायला बसवत असते. आता जेव्हाच त्या दोघी भांडे घासतात तेव्हा मात्र इकडे आता लगेच देविका म्हणत असते, मी ना माझ्या पार्लरमध्ये तुम्हाला इथे पार्टनर करून घेतलंय ना, पण मी त्यातला ना तुम्हाला 1 रुपया सुद्धा इथे देणार नाहीये. असं इथे ती बोलते. आणि तेव्हा इकडे लगेचच ही सुद्धा जी रिया आहे ती सुद्धा म्हणत असते, मी सुद्धा जे 50 तोळे सोनं आणलेलं आहे ना त्यातलं सुद्धा एक तुकडा पण देणार नाहीये मी तुम्हाला. असं म्हटल्यानंतर निरूपा जी स्वप्नात असते ती लगेच जागी होते आणि जागी झाल्यानंतर तिला हे सगळं स्वप्न पडत असतं. त्यावरती लगेचच विचार करते, नाही नको, एकीनं इथे मला पार्लरमध्ये पार्टनर करून घेतले आणि ती पैसे देते मला रोजच. त्याचबरोबर एक दुसरी एवढं मोठं 50 तोळे सोनं घेऊन आलेली आहे आणि उगाचच मी जर ह्यांना इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे करायला लावल्या तर नसलेला उद्योग होऊ शकतो. नाही नको, उगाचच मी हे असं काहीच करत नाही. असं निरूपा बोलत असते. तर इकडे लगेचच आता ती म्हणत असते, नाही तुम्ही नको गप्प बसा, काही गरज नाहीये, मी घासते ना भांडी, मला जमतात कशी घासायची काय करायची ती. असं म्हणूनच हो का आई, ठीक आहे चालेल, तुमचं हे सगळं झालं ना तुम्ही या लवकर, मला तुम्हाला ना फेस पॅक लावून द्यायचा आहे. आता इकडे ती विचार करत असते, एकतर हात एवढे खरबूड आणि चेहरा एवढा गुळगुळीत, काय करायचं आहे तो फेस पॅक लावून. इकडं मरणाचं कंबरडं मोडले, 2-2 सुना आहेत घरामध्ये, पण काम तर मलाच करावं लागतंय. ती मीरा होती तेव्हा चांगलं होतं, ती सगळं काही काम करायची. आता इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच इकडे सुधाकर आणि त्याचबरोबर आजी निवांत बसलेले असतात. त्यांना सत्याची खूप आठवण येत असते खरं तर, आणि जेवणाच्या अगोदरच त्यांनी ते सत्याला कॉल केलेला असतो, सत्याशी बोलायचं असतं म्हणूनच. आणि जेव्हा हे दोघे त्यांना कॉल करतात आणि कॉल केल्याच्या नंतर मीराला खरं तर व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तेव्हा आजी म्हणत असतात, काय मग आपला सायकल चालवणारा काय म्हणतोय, कुठे आहे, कसा आहे, बरा आहे का. तेवढ्यातच आता मीरा इकडे सत्याला दाखवण्याचं काम करत असते आणि सत्याला दाखवण्याचं काम केल्यानंतर इकडे आता तो लगेचच म्हणत असतो, हो मी तर एकच नंबर आहे, काळजी करण्याची काही गरज नाहीये आणि तुम्ही तुमच्या तब्येतीची वगैरे काळजी घ्या, व्यवस्थित जेवण वगैरे करत जा आणि त्यासोबत काळजी करू नका. आणि त्यावर आता झाले आणखी 2 तर दिवस राहिलेले आहेत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर लगेचच एक दुसरी गोष्ट इथे होत असते आणि ती दुसरी गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आता सुधाकर म्हणत असतात, एक बाप कसं काय इथे शांत बसू शकतो, म्हणजे बघ ना इथे माझं पोरगं घरामध्ये नाहीये आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तो इकडे स्वतःच्या जीवाची बाजी मारत ह्या सगळ्या गोष्टी इथे करत आहे आणि मी एवढं इथे शांत कसा बसू शकतो असा इथे ते विचार करत असतात. त्याचबरोबर मला काही केल्या इकडे चैन पडणार नाही असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात. काही जरी झालं ना सत्या म्हणत असतो, नका काळजी करू, अरे बाप तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील. आणि त्याचबरोबर झालं ना आता 2 दिवस तर राहिलेले आहेत,
आहेत आणि 2 दिवसानंतर तुमच्या ह्या चेहऱ्यावरती कसा आनंद येतोय, कसं काय होतंय हे सगळं मला पाहायचं आहे ना, आणि सगळं मला पाहायचं असल्या कारणानेच आता मी हे सगळं काही ते करत आहे ना, असं सुद्धा आता इथे जो सत्य आहे तो इथे बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे फोन तर ठेवण्यात आलेला असतो. फोन ठेवल्यानंतर इकडे मात्र मीराला अजून सुद्धा सत्याची काळजी इथे वाटतच असते. किती नाही म्हटलं तरी सुद्धा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा होतात आणि त्यामुळे तिला आता वाईट वाटत असतं. थंडी असते, त्याचबरोबर एवढं वातावरण ह्या पद्धतीचं, आणि त्यामुळे ती हे सगळं काही विचार करत असते. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे बघा, जे सत्याचे मित्र आलेले असतात ते सत्याचे सगळे मित्र सुद्धा इथेच असतात आणि सत्याचे सगळे मित्र इथे असताना एका गोष्टीचा ते इथे विचार करत असतात. सत्या आता काय रे, किती हे सगळं काही काय चाललेलं आहे. तेव्हा आता इकडे ते मित्र म्हणत असतात, मीरा वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही ना इथे जरा आराम करा, आम्ही आहोत इथे आणि आम्ही इथे असताना तुम्हाला इथे थांबायची काही गरज नाहीये. त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, नाही नाही त्याची काहीच गरज नाहीये, हवं तर तुम्ही एक काम करा, तुम्हीच ना इथे आराम करा, मी आहे. तेवढ्यातच आता इकडे ते म्हणत असतात, नाही नाही आम्ही इथे आलेलो आहोत ना, आम्ही रात्रभर आज जागेच राहणार आहोत, त्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इथे ते दोघं जण बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या दोघांनी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की लाईट सुद्धा गेलेले असतात. आता लाईट गेलेले असल्या कारणाने सत्याला काही फारसं इथे दिसत नसतं आणि सत्याला फारसं काही दिसत नसल्या कारणाने ती आता इथे विचार करत असते की आता काय करायचं. आणि तेव्हा मीरा लगेचच मोबाईलचा टॉर्च लावते आणि मोबाईलचा टॉर्च लावल्यानंतर त्याला ती सायकल चालवण्यासाठी मदत करत असते. इकडे सत्या मात्र छान अशी सायकल चालवत असतो. त्याचबरोबर त्याचे जे इतर मित्र आहेत ते सुद्धा आता त्याला हळूहळू मदत करायला आलेले असतात, जेणेकरून आता इकडे सत्या व्यवस्थित सायकल चालवेल आणि व्यवस्थित सायकल चालवल्याच्या नंतर इथे आता सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे व्यवस्थित होतील. इथे जे परीक्षक असतात ते इथे म्हणत असतात की वा 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 सत्या दादा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, इथे मीरा वहिनी जर सोबत असतील तर सगळं काही इथे व्यवस्थितच होणार आहे बघा, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच कमाल झालेला असतो, कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे मात्र जो सत्य आहे, सत्या आणि त्याचबरोबर मीरा तिथून बाजूला पळालेले असतात. तिथून बाजूला गेल्यानंतर इकडे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट होते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इकडे मीराने म्हटलेलं असतं, अहो तुमच्यासाठी मला बाहेर सैर करून आणण्यासाठी काहीच नाहीये, असं म्हणून सत्य आता मीराला बाहेर घेऊन गेलेला असतो.